2007 साली महापौर शुभा राहुल यांनी अखेरचा जय महाराष्ट्र दिलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला. आता या अखेरचा जय महाराष्ट्र देऊन त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. या प्रवेश करण्याच्या मागे कारण काय नेमकं आपण जाणून घेऊया शुभा राहुल यांच्याकडून. ताई नमस्कार. काय सांगणार तुम्ही अखेरचा जय महाराष्ट्र केला उद्धव ठाकरे यांना, नेमकं कारण काय? खरं म्हणजे भाजप आणि शिवसेना युती हे आमच्यासाठी नैसर्गिक युती वाटायची आणि त्यामुळे आम्ही सेना भाजपचे कार्यकर्ते आम्ही व्यवस्थित काम करत होतो. माझा राजकारणात प्रवेश व्हायच्या आधी 2001 साली मला पहिली जर ट्रॉफी मिळाली असेल राजकीय ट्रॉफी तर मला अटलजींची एक ट्रॉफी होती. ते पंतप्रधान होते आणि त्यांनी हेपेटायटिस बी कॅम्पेन काढलं होतं आणि त्या कॅम्पेनचं आम्ही 2 वर्ष माझ्या क्लिनिकमध्ये मी ते कॅम्पेन राबवलं होतं आणि तेव्हा माझी ओळख झाली भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी. अतिशय छान आम्ही काम केलं होतं आणि ती ट्रॉफी मिळाली होती. त्याच्यानंतर 2002 साली मी ह्या युतीतून शिवसेना आणि भाजप युतीतून मी निवडून आले आणि मग सुरू झाला प्रवास. तर माझे वडीलसुद्धा संघाचे कार्यकर्ते होते, ते गुजरातमध्ये होते, आम्ही गुजरातमध्ये वाढलो. तर तिकडे सुद्धा संघाची शिस्त वगैरे आम्हाला होतीच. राजकीय असं काही बॅकग्राऊंड नव्हतं, परंतु संघाचे काम करायचं हे एक होतं. आणि माननीय बाळासाहेब हे हिंदुत्वाचा मुद्दा धरून तो श्वास म्हणून त्यांनी जे काम केलं त्याच्याशी आम्ही प्रेरित झालो होतो. आणि नंतर गेली 27 वर्ष मी रामभाऊ म्हाळगी प्रकल्प आहे तिथे जोडली गेले. केशवसृष्टीची मी पदाधिकारी आहे. माझे मिस्टरसुद्धा केशवसृष्टीचे ग्रामविकास योजनाचे पदाधिकारी आहे. त्यामुळे तो एक म्हणतात ना की नैसर्गिक काम हे होतं. आणि ज्या युती तुटली, जेव्हा उद्धवसाहेब आणि भाजप यांची युती तुटली तेव्हा मात्र खूप वाईट वाटलं होतं की हे कसं काय आता काम करायचं म्हणून. पण 3 टर्म मी निवडून आले ते ह्या युतीतूनच निवडून आले होते. त्यामुळे नंतर महापौरसुद्धा त्या युतीमध्येच मी काम केलेलं आहे. त्यामुळे इथले सगळे खासदार आमदार यांच्याशी माझे चांगले संबंध होते आणि चांगलं काम चाललेलं होतं. तर आता मी जेव्हा आता आरोग्य सेनेची अध्यक्ष महाराष्ट्राची होते, परंतु काम करताना काही अडचणी तर येतच होत्या आणि मनात खदखद होती की आता आपल्याला काही भाजपमध्ये जाण्याचाच मार्ग बरा आहे म्हणून. आणि भाजपचे कार्यकर्ते किंवा भाजपचे पदाधिकारी आहेत आशिषजी शेलार, योगेश सागरजी आणि इथले संजय उपाध्यायजी यांचं म्हणणं चालू होतं सारखं की तुम्ही या आमच्या पक्षात म्हणून. तर मी म्हटलं मला इलेक्शन काही लढायचं नाही, त्यामुळे इलेक्शनचं तिकीट वाटप होऊन जाऊन दे मग मी येते. त्यामुळे इलेक्शनचं तिकीट सगळं तो गोंधळ संपला आणि मग त्यांनी मला फोन केला आणि मी त्याच्यात प्रवेश केला. तुम्ही उद्धव ठाकरेशी यांच्याशी काही बातचीत केली का शेवटच्या क्षणामध्ये, की तुम्ही तुमची नाराजगी तुम्ही काही त्यांच्यासमोर ठेवली होती का? नाही, मला वाटते माननीय उद्धवजींना पण थोडी कल्पना आलेलीच होती आणि त्यांनाही मी 1-2 वेळा नाराजी सांगितली होती की आपण हे असं युती तोडायला नको होती म्हणून. पण ठीक आहे, मी काय एवढी मोठी नेता वगैरे नाही आहे आणि आत्ता ते खूप बिझी होते त्यामुळे त्यांच्याशी मी बोलू नाही शकले. इलेक्शनच्या कामामध्ये असतील ते. त्यांना मी माझा पत्र पाठवलं, पण तो नाराजी पत्र नाही आहे, माझं राजीनामा आहे. मी काय नाराजी पत्र असं नाही पाठवलं. परंतु मला इथे काम करायचं आहे आणि हेल्थ पॉलिसीज, कारण मी त्यावेळेला महापौर असताना जे काही मुद्दे उचलले होते, जसं गणपती विसर्जनाचा मुद्दा, म्हणजे मरीन एन्व्हायरमेंटचा मुद्दा, म्हणजे सागरी आणि नदीचे प्रदूषण नको व्हायला म्हणून तो मुद्दा उचललेला, हुक्का पार्लरचा मुद्दा उचललेला, त्याच्यावर पण आम्ही चांगलं नियम घालून दिले. तर ह्यासारखी कामं मला करायची आहेत. आत्ताची तरुण मंडळी ही व्यसनाधीन होत आहे आणि पॉल्युशनचा मुद्दा आहे, नॉईज पॉल्युशन आहे, लाईट पॉल्युशन आहे. ह्या सगळ्या पॉल्युशनमुळे मानसिक आरोग्यसुद्धा बिघडत आहे. लहान लहान मुलं, 5-6 वर्षाची मुलंसुद्धा डिप्रेशनमध्ये जात आहेत, त्यांचे आरोग्य बिघडत आहेत. ह्याचा मी पाठपुरावा केलेला आहे की शाळेत शिकणाऱ्या मुलांची आरोग्य बिघडलेत. 7 वर्षाच्या मुलांचे हार्ट प्रॉब्लेम सुरू झालेत. हे कशामुळे? कारण मुलांना काही पॉल्युशन आणि ह्याच्या सामोरं जावं लागत आहे, डिप्रेशनमध्ये जात आहे. तर ही सगळी कामं करायची आहेत. तर मला भाजप हा पक्ष चांगला वाटतोय, सत्तेतला पण आहे आणि त्यांच्याशी काम करतात. तुम्हाला एक संधी दिली गेली होती, ते पण बाळासाहेब ठाकरे यांनी संधी दिली होती. त्यांनी एक सर्वोच्च पद तुम्हाला देण्यात आलं होतं, ते पण महापौर असा. तुम्ही त्यांच्या काळात ते काम केलंय. एवढं सगळं तुम्हाला मिळून तुम्ही एवढं का नाराजगी तुम्हाला अशी वाटली?
पण नाराजी असं नाही ना, मी म्हणते ना, की संधी दिली होती, त्या संधीचं पण मी सोनं केलं, नागरिकांसाठी काम केलं. मी काय राजकीय माझी कोणती संस्था काढली नाही, की माझी कोणता बिझनेस काढला नाहीये. मी क्लिनिक होतं ते बंद केलेलं आहे माझं त्या काळापासून. तर कामात तर राहायला पाहिजे आणि काम करताना पक्ष पण पाहिजे, की बाबा चला आपल्याला तिथे काहीतरी आपल्या शब्दाला पण काहीतरी व्हॅल्यू असेल. त्यामुळे आणि पक्ष पण असा आहे ना, की माझ्या शब्दाला मान देईल. तर मी तो पक्ष निवडला आणि मला काम करायचं आहे ना, मला काय आता परत क्लिनिक उघडून नाही बसायचं आहे. त्यामुळे त्या काम करण्यासाठी मला चांगलं प्लॅटफॉर्म हवं. तर प्लॅटफॉर्म म्हणून मला BJP बरोबर वाटते म्हणून मी आले. तुम्हाला त्यावेळी संधी मिळाली होती महापौराची, त्यावेळी राज ठाकरे सुद्धा होते. त्याच्यानंतर 2 दशकानंतर आता दोघं ठाकरे बंधू एकत्र आलेत. त्याबद्दल तुम्हाला नाराजगी आहे का? किंवा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला कसं पाहता? नाही, नाही. जे बघा राजसाहेब ठाकरे हे मी पहिल्यांदा निवडून आली 2002 साली. त्याच्यानंतर लगेचच ते वेगळे झालेले आहेत. त्यामुळे की मी महापौर असताना ते वेगळेच होते. त्यांचे नगरसेवक वेगळेच होते. त्यामुळे तेव्हापासूनची ती युती तुटलेली आहे. राज आणि जे मनसे ही वेगळी झालेली आहे. त्यामुळे मला तर वाटते की तेव्हा पण शिवसैनिकांनी खूप प्रयत्न केले होते, की ह्या दोघांनी एकत्र यावं, ह्या दोघांनी एकत्र यावं. पण तेव्हा ते आले नाही. मला वाटते हे जे आता एकत्र आलेत ना, ते 10 ते 15 वर्षापूर्वी एकत्र येणं गरजेचं होतं. त्यावेळेला एकत्र आले असेल तर खरंच काहीतरी वेगळं चित्र झालं असतं. पण ते तेव्हा वेगळेच होते आणि आता एकत्र आलेत. काही तुमच्याशी काही राज ठाकरेंची काही चर्चा झाली होती का त्यावेळी? म्हणजे असं काही गोष्टी पडद्याच्या मागे ठेवण्यात आलं होतं का? की जेव्हा ते फुटाफुटी झाली होती दोघं बंधूंमध्ये, आज पुन्हा आलेत, अशा काही गोष्टी आहेत का? नाही, नाही. अजिबात नाही. मी कोणत्याच राजकीय निर्णयाच्या प्रक्रियेत कधीच नव्हते. कारण माझा स्वभाव तो नाही आहे. मी लोकांच्या कामासाठी मात्र पुढे असायची आणि त्यासाठी मी सगळ्यांचे सल्ले घेणं किंवा कसं करता येईल असं. त्यावेळेला मी विलासराव देशमुख हे होते मुख्यमंत्री होते. R. R. पाटील. तेव्हा मी हुक्का पार्लरच्या मीटिंगमध्ये त्यांना घेऊन त्यांच्याकडून ते नियमावली बनवून घेतली. अशा प्रकारे म्हणजे लोकांच्यासाठी काम करायचं असेल तेव्हा मी सगळ्यांशी संपर्क साधायचे. परंतु राजसाहेबांबरोबर माझा कधी संपर्क नव्हता, बोलणं पण नव्हतं. अखेर शेवटचा प्रश्न आहे. तर भाजपमध्ये आता तुम्ही प्रवेश केलेला आहात. कशा पद्धतीने तुमच्या भाजपमध्ये तुम्हाला एक पद दिलं जाणार आहे आणि तो पद नेमकं काय असणार आहे? नाही बघा, पदासाठी नाही पण काम करायचं आहे आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाचा प्रभाव आहे आमच्यावरती आणि माननीय देवेंद्रजी, आशिष शेलारजी, ह्या सगळ्या आशिष शेलार आहेत म्हणा किंवा योगेश सागर आहेत, हे सगळे आम्ही एकत्र, अमित साटम आहेत, आम्ही एकत्र काम केलेलं आहे. सभागृहामध्ये आम्ही एकत्र बसून निर्णय घेतलेले आहेत चांगले, पब्लिकसाठीचे चांगले. अमित साटम आहेत, आता ते चांगल्या पदावर आहेत, तर ते लोक ठरवतील ना, त्यांना माहिती आहे माझं इंटरेस्ट कोणत्यासाठी आहे, हेल्थ आणि एन्व्हायरमेंट, तर ते ठरवतील. पण काम तर आजपासून सुरू करावंच लागेल. येत्या या 16 तारखेला निकाल लागणार आहेत. त्याच्यानंतर कोणाचा विजय असणार आहे आणि महापौर कोणाचा असणार आहे? आता हे BJP आणि यांचंच पारडं जड आहे, त्यामुळे त्यांचाच विजय आहे हे तर खरं आहे. त्यामुळे आता त्यांचाच महापौर होणार, BJPचाच होईल, कारण त्यांचेच जास्ती नगरसेवक निवडून येतील. त्यामुळे हा विषय पण माझा नाही आहे. तुम्ही बोलतायत म्हणून मी बोलते, बाकी हा विषय माझा नाही आहे. कोणाचा महापौर होईल काय होईल ते वरच्या लेवलचा विषय. नक्की नाही, नक्की विजयच भाजपचा होणार आणि महापौर पण BJPचाच होणार आहे, असं वक्तव्य शुभा राहुल यांनी केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट महेश वडेकरसह विजय वंजारा, न्यूज 18 लोकमत, मुंबई.